ह्या वयात असं ब्लिडिंग ऑन टच वगैरे असं होणं किंवा म्हणजे असं अंगावरनं जाणं, पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग म्हणतात त्याला, हे मोस्ट कॉमन लक्षण असतं की हे कॅन्सरच असेल. प्लस इथं गाठ आपल्याला पेट स्कॅन्स मध्ये दिसतेच. आता कॅन्सरसाठी पिशवी काढणं आणि नॉर्मल दुसरे काही आजार असतील, समजा नुसतं अंगावरनं जातंय किंवा अंग खाली आलंय म्हणून ज्या पिशव्या काढल्या जातात याच्यात फरक असतो. याला जेव्हा सिंपल म्हणजे नॉन कॅन्सर गाठीसाठी केली जाते त्याला म्हणतात सिंपल हिस्टेक्टॉमी. ह्या जेव्हा कॅन्सरसाठी केली जाते त्याला म्हणतात रॅडिकल हिस्टेक्टॉमी. रॅडिकल हिस्टेक्टॉमी सुद्धा वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर असला तरी सुद्धा एक प्रकारची हिस्टेक्टॉमी असते. इथं एंडोमेट्रियम म्हणजे आतल्या आवरणाचा आजार असेल तर त्याच्यासाठी पण हिस्टेक्टॉमी केली जाते. आणि पिशवीच्या मुखाचा कॅन्सर त्याला सर्व्हायकल किंवा सर्व्हिक्स कॅन्सर म्हणतात, त्याच्यासाठी पण ही केली जाते. सर्व्हिक्स कॅन्सर मध्ये करत असताना आपल्याला नुसती पिशवी काढून चालत नाही, आजूबाजूचा योनी मार्गाचा पण भाग थोडा काढावा लागतो. प्लस आता ह्या वयात त्यांच्या ओव्हरीज असंही फंक्शनिंग करत नसतात, तर आपण ओव्हरी पण काढतो. आणि हे जे गाठी छोट्याचे दिसत आहेत पेट स्कॅन मध्ये त्या पॉझिटिव्ह आहेत की नाही हे बघायसाठी सुद्धा आपल्याला या गाठी म्हणजे ज्याला म्हणतात अवदानं, जसं गळ्यात अवदानं असतात किंवा पायाला लागलं तर जांघेत अवदानं येतात आपल्या, तसंच ह्या आजाराची अवदानं इकडे गेलेली असू शकतात, तर ते सुद्धा आपल्याला क्लिअर करावं लागतं. सो याला म्हणतात रॅडिकल हिस्टेक्टॉमी.